7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्यांची 48,000 कोटींची जुनी वीज बिलं माफ करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. शेतकऱ्यांना दिलासा. एसटीच्या 10% हंगामी भाडेवाढीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ. वाढत्या डिझेल किमतीमुळे एसटी महामंडळाचा निर्णय. सर्वसामान्यांना मोठा फटका. गोरेगावमध्ये भेसळयुक्त दुधाच्या अड्ड्यावर गुन्हे शाखा आणि एफडीएचा छापा. 224 बनावट दूध पिशव्यांसह 558 लिटर दूध जप्त. दोघांना अटक. तर अकोल्यातील प्रसिद्ध गणेश स्वीट मार्टवर सुद्धा एफडीएची मोठी कारवाई. चंद्रपुरात महसूल विभागाच्या मंजुरीनंतर पोलिसांची धडक कारवाई. भाजप नेता अजय सरकार याला 3 महिन्यांसाठी जिल्ह्यातून केलं हद्दपार. विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. ठाणे पोलिसांकडून कारवाईची शक्यता. 22 जुलैला अजितदादा पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार. शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश. राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय. भावली पर्यटक मारहाण प्रकरणामधील आरोपींची पोलिसांनी काढली धिंड. आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. तर रॉडनं हल्ला करणारा फरार आरोपी आकाश भोईरवरही आधीही खुन्नाचा गुन्हा. आणि संत ज्ञानोबांच्या पादुकांच्या नीरा स्नान सोहळा संपन्न. पादुका स्नान सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी. ब्रेकनंतर बातमी आहे बीडमधली. गेल्या पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसानं आज बीडच्या केज आणि अंबाजोगाई तालुक्यात दमदार आगमन केलेलं आहे. या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. खरीप पिकांना जीवदान मिळालंय. केज शहर आणि तालुक्यात तब्बल 2 तास पाऊस बरसला. त्यामुळे शेतात आणि रस्त्यावर पाणीच पाणी झालं. गेल्या 15 दिवसांपासून कडक ऊन आणि पावसाअभावी शेतकरी चिंतेत होते. पण आज झालेल्या या दमदार पावसामुळे शेतातील पिकं हिरवीगार होणार आहेत. यानंतरची बातमी आहे धाराशिवमधली. सरकारनं शिक्षकांना मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमाची ड्युटी दिली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शिक्षणाचा पुरता बोजवारा उडाल्याचं चित्र आहे. जिल्ह्यातील कळंब शहरात नगर परिषदेच्या 185 पटसंख्या असलेल्या शाळेत 8 पैकी 5 शिक्षकांना मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमाची ड्युटी दिलेली आहे. शिक्षक नसल्यानं एकाच वर्गामध्ये 5वी, 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे. आणि तिन्ही वर्गाचा अभ्यास एकत्र करावा लागत असल्यानं विद्यार्थ्यांची सुद्धा मोठी अडचण होतीये. राज्यभरात मतदार पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम राज्य सरकारनं किंवा केंद्र सरकारनं हाती घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी बीएलओ म्हणून शिक्षकांची नियुक्ती केली आहे. बीएलओ म्हणून शिक्षकांची नियुक्ती केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतोय आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती परिणाम कशा पद्धतीने होतो हे पाहण्यासाठी आपण आता कळंब शहरातील एका नगर परिषद शाळेत आलेलो आहोत. आता मी ज्या ह्या वर्गात आलेलो आहोत हे वर्ग हे 3 वर्ग आहेत. किती वेळचे वर्ग आहेत हे? 5वी, 6वी, 7वी हे तिन्ही वर्गाचे विद्यार्थी एका वर्गात बसवलेले आहेत. कारण याचं आहे की यांच्याकडे जे शिक्षक आहेत या शाळेवरती किमान 7 ते 8 शिक्षक आहेत. मात्र 8 शिक्षक आहेत. मात्र याच्यापैकी आज तर फक्त एका शिक्षकावरती सगळा भार जो आहे तो शाळेचा करण्यात आलेला आहे. ही सगळी अवस्था आहे. जर हे विद्यार्थी 185 या शाळेची पटसंख्या आहे. संख्या जर बघितली पटसंख्या शहरातली चांगली नगर परिषदेची शाळा म्हणून शाळेकडे बघितलं जातं. आणि जर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं एका वर्गात तिन्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या एकाच वर्गात बसून जर शिक्षण घेण्याची वेळ असेल तर नेमकं ते विद्यार्थी काय शिकणार आहेत हा एक मोठा प्रश्न आहे. मला सांग, काय नाव आहे तुझं? रिजवान अल्ताफ पठाण. अच्छा, कुठे गेले सर तुझे? बीओलोच्या ड्युटीवर. बीएलओच्या ड्युटीवर किती दिवस झाले नाहीत सर? 15-20 दिवस होते. 20 दिवस होते का? मग शिक्षणाचं कसं आहे तुमचं? ती पायल मॅडमच एकटे शिकवायला आम्हाला. 15-20 दिवस झाले. बरं, तुझं काय नाव आहे? श्रीकांत विकास चोंदे. बरं, काय झालं? कुठे गेले सर? बीओलोच्या कामाला. माझे तुम्ही एकत्र बसत कितीची वर्ग विद्यार्थी? 5वी, 6वी, 7वी. 5वी, 6वी, 7वी. आणि शिक्षण होतं का तुमचं? मग असं मॅडम शिकवतात सगळ्या विषयाचा. सगळ्याच विषयाचं एकत्रित अभ्यास होतोय का? नाही होत. मग बर, तुझं नाव सांग मला. स्वराज सचिन जावळे. हा, काय कसं होतंय शिक्षणाचं? कसं आहे शिक्षण? थोडं अभ्यास व्हायला काय 15 दिवसात? नाही. का? कारण आता सर पण नाही तर आणि पायल मॅडमच एकट्या घेतात आणि सगळे म्हणल्यावर तर लयच कमी होतंय. बर,
बघितलं की ह्या विद्यार्थ्यांचे बोल आहेत, ह्यांच्या विद्यार्थ्याचं म्हणणं काय, आपल्यासोबत शिक्षक आहेत. सर, काय सगळं कसं शिकवतं विद्यार्थ्यांना? सर, मी सरजी प्रदीप नारायण या ठिकाणी प्राथमिक पदवीधर म्हणून काम करतो. तर सध्या त्या BLOच्या कामामुळे आता एकूण शिक्षक आम्ही 8 जण आहोत. त्यातले 5 शिक्षक हे BLOच्या कामासाठी आहेत. तर 3च शिक्षकांवर 185 विद्यार्थ्यांचा भार आहे. तर एका वर्गामध्ये एका वर्गात 3 वर्गाचे विद्यार्थी बसवून बरं. एक शिक्षक. म्हणजे शिक्षणाचं कसं आहे, होतं काय सगळं शिक्षण? सर, आता याच्यामध्ये शिक्षणाचं असं होतं की गुणवत्ता देण्याचं काम आम्ही करतो, प्रयत्न करतो, परंतु जशी पाहिजे त्या प्रमाणामध्ये देता येत नाही. जर एका वर्गाला जर अध्यापन करायचं म्हटलं तर बाकीच्या 2 वर्गांना इतर काहीतरी काम द्यावं लागतं, परंतु इतर काम दिल्याच्यानंतर ते विद्यार्थी व्यवस्थितपणे करू शकत नाही आहेत. ते त्यांचा गोंधळ करतात. त्यामुळे काय होतं तर याच्यामध्ये गुणवत्तेचं त्रास होतो. तर शिक्षण देणं हे गरजेचं आहे. शिक्षणाची प्राथमिकता असते. मात्र या पद्धतीने जर शिक्षण द्यायचं असेल, असं जर सुरू असेल तर खरंच याच्यातून हे विद्यार्थी घडणार आहेत का, हा एक मोठा प्रश्न आहे. BLO शिक्षकांना ड्युट्या देऊ नये यासाठी शिक्षक संघ असेल अनेकांनी विरोध दर्शवला होता. मात्र शासनाकडून हा निर्णय शिक्षकावरती लादण्यात आला. मात्र शिक्षकावरती जरी मतदार पुनरीक्षणाचं काम दिलं असलं तर विद्यार्थी घडवण्याचं काम कोण घेणार, याची जबाबदारी कोणावर टाकण्यात आलेली नाही आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांचं भवितव्य किंवा विद्यार्थ्याचं शिक्षण यामुळे अडचणीत आल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. सागर जाधवसह बालाजी निर्भय, न्यूज 18 मराठी, धाराशिव, कळंब. यानंतर बातमी आहे वारीची. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचा बीडच्या परळीमध्ये गोल रिंगण सोहळा पार पडलाय. भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्यात हजारो वारकऱ्यांसह भाविकांनी हजेरी लावली. ज्ञानोबा तुकाराम आणि श्री नामदेव महाराजांच्या जयघोषामुळे परिसर दणाणला होता. यंदा या पालखीच्या रिंगण सोहळ्याचं 5वं वर्ष आहे. यानंतर बातमी नवी दिल्लीतून आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची 6 फुटीर खासदारांच्या सोबत भेट घेतली. तब्बल 1-1.5 तास झालेल्या या बैठकीनंतर केंद्रात शिवसेनेला मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. 6 खासदारांपैकी 2 खासदारांना केंद्रात बढती मिळणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदेंनी यावर बोलणं टाळलं असलं तरी ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले. त्यामुळे आता नेमकं शिवसेनेच्या पदरात काय पडणार आहे हे येणारा काळच ठरवेल. तर काय घडलं जाणून घेऊया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. एकनाथ शिंदेंसह 6 खासदारांची अमित शहांच्या सोबत भेट झाली. 6 खासदारांची केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सोबत प्रदीर्घ चर्चा झाल्याचं कळत आहे. शिवसेना अतिरिक्त 2 मंत्रीपद घेण्यासाठी आग्रही असल्याचं कळत आहे. केंद्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या बद्दल सुद्धा यावेळी चर्चा झाली अशी माहिती मिळते आहे. विकास कामांसाठी आवश्यक निधीची मागणीही करण्यात आली आहे आणि त्याशिवाय केंद्राकडून कोणतीही कमतरता भासू देणार नाही असं अमित शहांनी सांगितल्याचं कळत आहे. फुटीनंतर पहिल्यांदा 6 खासदार एकत्रितपणे अमित शहांच्या भेटीला पोहोचले. हे जाणीवपूर्वक पसरवलं जात आहे. या सगळ्या बातम्या मग शिवसेनेविषयी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी असतील, मग काँग्रेस पक्षातल्या काही नेत्यांविषयी असतील, भारतीय जनता पक्षाला आणि खास करून शिंदे गटाला दुसरं काय काम राहिलेलं नाही. आणि मग अशा प्रकारच्या अफवा पसरवून मूळ प्रश्नावरचं, विषयावरचं लक्ष लोकांचं विचलित करायचं, ही अशा प्रकारची भूमिका आहे. ते अतिशय खालच्या पातळीवर जाऊन 4 वर्ष आम्हाला शिव्या देत आहेत, 4 वर्ष आम्हाला शिव्याशाप देत आहेत. परंतु हे शिव्याशाप देणारे लोक आता दररोज त्यांचा खड्डा खोल होत चाललेला आहे आणि महाराष्ट्रातली जनता आमच्या बाजूने उभी राहते आहे. आणि मला वाटतं ते कुणाचं काम करतायत हा आत्मसंशोधनाचा विषय आहे. दरम्यान संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंमध्ये शाब्दिक युद्ध पेटलंय. कायदा आहे की नाही मला माहित नाही. एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात आणि कायदा त्यांना हटकत नाही आणि गृहमंत्र्याकडे चोरीचा माल घेऊन जातात. ही गंभीर गोष्ट आहे. एखादा साधा चोर जर चोरीचा माल घेऊन जात असेल त्याला पोलीस हटकतात. एकनाथ शिंदे मुंबईतून चोरीचं गाठोडं घेऊन दिल्लीला उतरले
आणि ते चोरीचं गाठोडं घेऊन देशाच्या गृहमंत्र्याकडे गेले आणि दाखवला हा माझा चोरीचा माल आहे, आता याला सोन्याचा मुलामा द्या. बरं, आणि गृहमंत्री त्याला जर मान्यता देत असते त्या देशाच्या कायद्याविषयी मला चिंता वाटते. चोरी कोणी केली, बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी कोणी केली, हिंदुत्वाशी बेईमानी कोणी केली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेशी जी खऱ्या अर्थाने त्यांचा विश्वासघात कोणी केला हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना धडाही शिकवलेला आहे. त्यांची जागा त्यांना दाखवलेली आहे.